मुंबई काँग्रेस अध्यक्षपदासाठी आता नेत्यांचं जोरदार लॉबिंग सुरू आहे। वर्षा गायकवाड, सुरेश शेट्टी यांच्यासह काँग्रेसचे नेते दिल्लीत पोहोचलेत। मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदाची माळ नेमकी कोणाच्या गळ्यात पडणार याची उत्सुकता असताना या नेत्यांनी दिल्ली गाठली आहे। गटातटात विभागलेल्या मुंबई काँग्रेसमध्ये एकी घडवण्याचं आव्हान नव्या अध्यक्षांसमोर असेल। मुंबई महापालिका निवडणुकीत मुंबई काँग्रेसचं अध्यक्षपद महत्त्वाचं ठरणार आहे। संजय निरुपम यांनी राजीनामा दिल्यानंतर 80 वर्षाच्या एकनाथ गायकवाड यांच्याकडे मुंबई काँग्रेसचं प्रभारी अध्यक्षपद सोपवण्यात आलं आहे। मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षासाठी आलेले नाही, मी या ठिकाणी आलेले आहे की जे चांगल्या गोष्टी दिल्लीच्या माध्यमातून झाल्या किंवा इतर ते समजून घेण्यासाठी, अभ्यास करण्यासाठी आलेले आहे। आणि आदरणीय सोनियाजी राहुलजी जसं मी सांगितलं, मला वाटतं ते त्या ठिकाणी निर्णय घेतील। ज्यांना जी संधी दिली पाहिजे तशा संधी त्यांनी दिलेल्या आहेत। मी जर माझा अनुभव बघितला की मला तरुण वयात आमदार बनवण्याचा असेल किंवा इतरही असेल बाकीच्या बाबतीमध्ये, बाकीच्याही नेत्यांच्या बाबतीत आपण जर बघितलं तर प्रत्येकाला संधी देण्याचं काम त्यांनी केलेलं आहे। सोशल इंजिनिअरिंग बॅलन्स करण्याचं काम त्यांनी केलेलं आहे। समाजाला प्रतिनिधित्व देण्याचं काम त्यांच्या माध्यमातून झाले आहे। त्यामुळे मला ही अपेक्षा आहे की येणारा मुंबई अध्यक्ष जोही असेल तो पक्ष संघटनेसाठी मजबूतीने काम करेल। आम्ही सगळे त्याला सहकार्य करू आणि येणाऱ्या महानगरपालिकेच्या इलेक्शनमध्ये कशा तऱ्हेने जास्तीत जास्त सीट मिळतील त्या दृष्टिकोनातून प्रयत्न करू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।